अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्यानं शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे। शेवगाव पाथर्डी असेल किंवा कर्जत जामखेड अहिल्यानगर जिल्ह्यात इतर जो भाग आहे नगर तालुका असेल या भागामध्ये देखील मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे आणि अक्षरशः शेतामध्ये पाणी जे आहे ते साचल्याचं आपल्याला बघायला मिळतं आहे। आपण पाहू शकतो की ही सोयाबीनचं शेत आहे आणि अक्षरशः या सोयाबीन शेतामध्ये एक दिवसानंतर देखील पाणी साचलेलं आहे आणि हे सगळे पीक बघू शकतो आपण कशा प्रकारे सगळं सडून गेलेलं आहे आणि अक्षरशः हे सगळं पीक हे या ठिकाणी बघू शकतो की कसं उपसलं जात आहे। सगळं पाणी चिखल या शेतामध्ये आपल्याला बघायला मिळतो आहे आणि सगळं हे सगळं प्रचंड नुकसान जे आहे ते झालेलं आहे। आता हे कोणतंच कामाचं पीक राहिलेलं नाही आहे त्यामुळे आता शेतकऱ्या पुढे मोठं संकट जे आहे ते उभं राहिल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। शेतकरी आपल्या सोबत आहेत त्यांच्याशी आपण या ठिकाणी बातचीत करूया। काय सांगा दादा, हे सगळं पीक जे आहे ते पावसामुळे वाया गेलेलं आहे। आता हे पीक पूर्ण वायाला गेलेलं आहे आमचं, त्याच्यातून एकही रुपयाचं उत्पन्न होणार नाही आणि रोज ढगफुटीचे दृश्य आहे। 3 दिवसापासून सारखं जे ढगफुटीचे दृश्य आहे। आज आमचा कवडगाव आणि जांब या 2 गावामध्ये भरपूर असं पाणी आणि पाऊस चालू आहे। रोज संध्याकाळी ढगफुटीच होती डायरेक्ट। याच्यापासून आमच्या सरकारला एकच विनंती आहे की जे शेतकऱ्यांना आतून नुकसान झालेलं आहे त्याची चांगल्या मोबदला भेटून त्याला चांगलं असं लवकरात लवकर दिवाळीच्या आतमध्ये त्यांना लोकांना अनुदान भेटावं हीच सरकारला विनंती आहे आमची। यापूर्वी असं पाऊस कधी झाला होता का? यापूर्वी कधीच पाऊस झालेला नाहीये, म्हणजे आम्हाला जसं आठवतंय तसं हा पहिल्याच वेळेस पाऊस झालेला आहे असा। आणि जिकडं पाहताना तिकडं पाणीच पाणी, सर्व इकडचा सगळा भाग आहे ना पूर्ण पाण्याने हे पिकं वायाला गेलेली आहेत। हातातोंडाशी आलेला घास हा काहीच शेतकऱ्याच्या हातात म्हणजे येणारच नाही, त्याचं आता सडून गेले, त्याच्यातलं ना काही पण राहिलेलं नाही, हे पूर्ण याच्यातून पाणीच निघत आहे असं। निश्चितच आपण पाहू शकतो की अक्षरशः या शेतामध्ये पाणी आहे। एक दिवस झाला पाऊस उघडून, मात्र आपण बघू शकतो की अनेक ठिकाणी गुडघ्या इतकं पाणी आहे तर काही 1 ते 1.5 फुटापर्यंत पाणी जे आहे ते शेतामध्ये साचलेलं आहे आणि हे सगळं पीक जे आहे ते अक्षरशः डोळ्यासमोर वाया गेलेलं आहे। त्यामुळे आता शेतकऱ्यांकडे कुठेतरी लवकरात लवकर सरकारने पंचनामे करावे आणि दिवाळीच्या आत तातडीने मदत जाहीर करावी अशी मागणी आता शेतकरी करत आहे। कॅमेरा अभिजित पिससह कुणाल जायकर, TV9 मराठी, अहिल्यानगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।